नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. देशाचे दूध उत्पादन 30 कोटी, विक्री मात्र 70 कोटी लिटर. कोल्हापुरात संपूर्ण देशात दररोज 30 कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील धक्कादायक विरोधाभास म्हणजे रोज होणारी दुधाची विक्री तब्बल 70 कोटी लिटर आहे. म्हणजेच हे जादाचे 40 कोटी लिटर दूध येते कुठून, हा गंभीर प्रश्न आहे. सगळी किमया आहे दुधातील भेसळीची आणि बनावट दुधाची. दुधातील या भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस नासत चाललं आहे. देशात गोवंशी जनावरांची संख्या 19 कोटी 30 लाख तर म्हैसवर्गीय जनावरांची संख्या 11 कोटी आहे. त्यापैकी दुधाळ गाई म्हशींची संख्या 12 ते 13 कोटी इतकी आहे. त्यातील भाकड आणि आटलेल्या दुधाळ जनावरांची संख्या विचारात घेतली तर केवळ 6 ते 7 कोटी गाई म्हशी दूध देतात. देशातील सर्व प्रकारच्या गाई म्हशींची दैनंदिन सरासरी दूध उत्पादन क्षमता 5 ते 6 लिटर इतकीच आहे. म्हणजे देशात प्रति लिटर सरासरी 30 ते 35 कोटी लिटर एवढंच दूध उत्पादन होतं. असे असताना देशांतर्गत दुधाची दररोजची विक्री ही 70 कोटी लिटरच्या घरात आहे. म्हणजे उत्पादनापेक्षा विक्री जवळपास दुप्पट. दुधाच्या उत्पादनापेक्षा दुप्पट विक्री होण्याची ही जादू चालते भेसळीच्या दुधावर. आजकाल बाजारात कुठेही शुद्ध आणि नैसर्गिक दूध मिळणं जवळजवळ संपुष्टात आलं आहे. दुधाचा अगदी घरगुती रतीब जरी लावला तरी त्यात किमान काही प्रमाणात हमखास पाणी मिसळलेले आढळून येते. ही पाण्याची भेसळ एक वेळ परवडली, पण दुधात जी अन्य जीवकीनी भेसळ केली जाते ती भयानक आहे. पाण्याची भेसळ केलेले दूध जर दूध संस्थेला पुरवलं जाणार असेल तर भेसळ उघड होण्याचा धोका असतो. त्यामुळे तपासणीवेळी दुधातील स्निग्धांश आणि SNF जादा दिसण्यासाठी दुधात साखर आणि युरियासारखे घातक पदार्थ मिसळले जातात. अनेक वेळा दूध उत्पादकांकडून आज स्वीकारलेले दूध बहुतांश संस्थांकडून सगळी प्रक्रिया पूर्ण करून साधारणतः दुसऱ्या दिवशी शहराकडे पाठवली जाते. या दरम्यानच्या कालावधीत दूध खराब होऊ नये म्हणून त्यात चक्क कपडे धुण्याचा सोडा टाकतात. आजकाल लोकांना जडत असलेले बहुतांश आजार दुधातील या भेसळीमुळे होत आहेत.